Good morning, my dear student. Welcome to new educational stage. Students, this is new year. This is new stage of your educational life. मुलांनो, आफ्टर 10th तुम्ही एका नव्या शैक्षणिक टप्प्यावरती आलेला आहात. 10वीपर्यंत तुमचं जे शिक्षण होतं ते साधारणपणे एक शालेय आणि एका सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन त्याचबरोबर अनेक बंधनांनी युक्त असं ते शालेय जीवन होतं. परंतु थोडंसं असं नाही की आता इथून पुढं डिसिप्लिन नाही, परंतु एक शालेय जीवनानंतर 10वी नंतरचा जो वेगळा जो तुमचा शिक्षणाचा टप्पा सुरू होतो आणि तो म्हणजे आता इथून पुढचा जो प्रवास आहे, शैक्षणिक प्रवास, त्याची ही सुरुवात आहे. म्हणजे हे हायर एज्युकेशन आहे. इथून पुढं तुमचं हायर एज्युकेशन सुरू होतं आणि यू आर कमिंग ॲट धिस स्टेज आणि तुम्ही आता या स्टेजवरती आलेला आहात. सो स्टुडंट्स, this is new academic year. This is a new beginning of higher education, so that we are going to study English subject. So we will discuss about the syllabus first, and then we will start actual syllabus, actual content. So student, listen that there are 4 units included in our English subject, included in our English book. There are 4 sections: section 1, section 2, section 3 and section 4. Section 1 is about proofs. Proofs means there are lessons in that unit. Then after that, section number 2 is poetry. There are poems in this section. After that, section number 3, the name of this section is writing skill, which we studied in previous standard, that is 10th. And last one section is 4. The name of this section is genre drama. In this section, we are going to learn section number 2, poetry section, and we are going to learn the poem number 1. The name of the poem is Cherry Tree, written by Ruskin Bond. चेरी ट्री ही आपली पोएट्री सेक्शनमधील पहिली कविता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2 सुरू करतो आहे आणि या युनिट नंबर 2 मधील जी पहिली कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. द पर्पज ऑफ स्टार्टिंग पोएट्री सेक्शन फर्स्ट, that is because we are going to learn English subject, we are going to learn language, and the language will be interested before starting this subject, so that we are going to learn, we are going to start poetry section. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रथमतः मी तुम्हाला पोएट्री सेक्शनपासून का सुरुवात करतोय, तर कविता ह्या कशा असतात, मनाला एक वेगळी उभारी देणाऱ्या अशा कविता असतात. कवितेचा विषय हा आपल्या मनामध्ये एक वेगळी जाणीव, मनामध्ये एक उत्साह, मनामध्ये प्रेरणा निर्माण करणाऱ्या अशा कविता असतात. आणि कम्पेअर टू लेसन म्हणून आपण कवितापासून सुरू करायचं आहे, जेणेकरून आपल्याला लर्निंगचा एकटसी, एक परमोच्च आनंद मिळाला पाहिजे.
आणि त्यातून मग लर्निंगचा इंटरेस्ट वाढला पाहिजे. म्हणून आपण कवितेपासून सुरुवात करतो आहे. द फर्स्ट पोएम in the section number 2, poetry section. The name of the poem is Cherry Tree, written by Ruskin Bond. सुरुवातीला आपण रस्किन बॉन्ड हे जे कवी आहेत त्यांचा परिचय पाहू. त्यानंतर परिचय झाल्यानंतर या कवितेमध्ये एक समरी टाईप कोणता विषय, कोणती थीम या कवितेमध्ये कवीने दिलेलं आहे त्याचं ओव्हरऑल आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन करूया आणि त्यानंतर प्रत्यक्ष चेरी ट्री या कवितेचा आशय, भावार्थ आपण अभ्यासूया. रस्किन बॉन्ड, बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेशमध्ये कसौली नावाच्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. इन 1934 या वर्षी. रस्किन बॉन्ड हॅज रिटन hundreds of short stories, essays, novellas, and more than 30 books for children. कवीनं जवळजवळ 100हून जास्त शॉर्ट स्टोरीज, लघुकथा, एसेज, निबंध, नॉवेलाज, कादंबऱ्या, त्याचबरोबर 30हून जास्त लहान मुलांच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, त्यांचं जे पहिली जी कादंबरी आहे तिचं नाव आहे द रूम ऑन द रूफ, रिटन वेन ही वॉज 17, रिसीव्ड द जॉन लेव्हेलियन राईज मेमोरियल प्राइज इन 1957. कवीचं वय 17 असताना त्यांनी लिहिलेली त्यांची पहिली कादंबरी द रूम ऑन द रूफ, वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी द रूम ऑन द रूफ ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीला 1957 साली जॉन लेव्हेलियन राईज हा मेमोरियल प्राइज त्यांना मिळालेला आहे. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 व्हॉल्यूम्स ऑफ ॲटोबायोग्राफी. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲटोबायोग्राफीचा अर्थ होतो आत्मचरित्र. त्यांचे जवळजवळ 2 व्हॉल्यूम्स म्हणजे 2 भाग त्यांच्या आत्मचरित्राचे प्रसिद्ध झालेले आहेत. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लिट, अ कलेक्शन ऑफ एसेज. त्यांच्या निबंधाचा कलेक्शन मध्ये त्यातले 2 या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ आणि द लॅम्प इज लिट हे त्यांचे 2 कलेक्शन्स आहेत. एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल. In 1992, he received the साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. भारतामध्ये साहित्यासाठी दिलेला सर्वात मोठा, सर्वोच्च जो पुरस्कार आहे किंवा सर्वोच्च बक्षीस म्हणतो आपण त्याला, साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो त्यांना 1992 साली इंग्रजी लिखाणासाठी मिळालेला आहे. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. त्याचबरोबर 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मुसोरी, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये असलेल्या मुसोरी या ठिकाणी ते त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. हा झाला कवीचा परिचय. आता आपण जो सेकंड पॅरा दिलेला आहे त्यामध्ये अबाउट द पोएम या कवितेमध्ये किंवा त्या कवितेविषयी सारांश रूपात प्रास्ताविक मांडलेलं आहे. बघूया आपण कविता थोडक्यात या ठिकाणी काय दिलेलं आहे ते पाहूया. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट एक्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो. आता या चेरी ट्री ही जी कविता आहे ही कविता कशाविषयी आहे तर पोएट्स एक्टसी. आता एक्टसी हा शब्द इथं आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. एक्टसी मीन्स ग्रेट हॅपीनेस, अतिशय आनंद, खूप खूप आनंद, की ज्या आनंदाला म्हणजे अगदी सर्वोच्च पातळीवरचा त्याला आपण परमानंद म्हणतो, परमोच्च आनंद. ही कविता चेरी ट्री कविता ही कवीचा परमोच्च आनंद
या कवितेतून प्रकट झालेला आहे. कशाबद्दलचा? ओव्हर अ ट्री, एका वृक्षाबद्दलचा परमोच्च आनंद की जो वृक्ष त्यांनी लावलेला आहे आणि 8 इयर्स ग्रो, आणि त्याची 8 वर्ष त्याची जोपासना केलेली आहे. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. कवीने या कवितेमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे वंडर, एक आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. कवीला कशाचं आश्चर्य वाटतं? तर वेज ऑफ नेचर, ह्या निसर्गाची जी किमया आहे, निसर्गाच्या प्रत्येक घटकामध्ये निर्माण होणारी जी नवनिर्मिती आहे, याचं आश्चर्य कवीला वाटतं. द चेरी ब्लॉसम्स आर फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल. कशाचं आश्चर्य वाटतं कवीला? तर चेरीच्या ब्लॉसम्स आहेत, चेरी वृक्षावरती येणारी जी फुलं आहेत ती अतिशय नाजूक आहेत. फ्रेजाईल, नाजूक आहेत, इतकी नाजूक आहेत की क्विक टू फॉल, कधीही ती गळू शकतात, इतकी ती नाजूक आहेत. द ट्री गिव्ज हिम इमेन्स जॉय. आणि ते वृक्ष की जे त्यांनी लावलेलं आहे, ते वृक्ष कवीला इमेन्स, अतिशय प्रचंड असा आनंद देतं. इमेन्स जॉय म्हणजेच एक्स्टसी. ॲज ही कॅन सी द स्टार्स. आणि अशा या वृक्षाखाली बसलेला असताना कवीला आकाशामध्ये चांदण्या दिसतात. द ब्ल्यू स्काय थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. त्या डॅपल्ड ग्रीन ट्रीज म्हणजे आपण आपल्या गावच्या भाषेमध्ये लथपथलेलं असं, प्रचंड असं बहरलेलं अशा हिरव्यागार झाडाखालून कवीला स्काय, निळसर आकाश, त्याचबरोबर त्या आकाशामध्ये असणाऱ्या चांदण्या दिसत आहेत. हे या कवितेचं सार आहे. बघूया तर मित्रांनो, आपण या कवितेमध्ये कवीला नेमकं काय सांगायचं आहे. कवीला निसर्गाचं वर्णन करत असताना मिळालेला जो आनंद आहे तो कवीनं कसा व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या निसर्गाची किमया, ही किमया कवीला आश्चर्यचकित करते. निसर्ग, त्याची शक्ती आणि त्या निसर्गात निर्माण होणारी जी नवनिर्मिती आहे, याचं वर्णन आणि याचं आश्चर्य कवीने या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता आपण अभ्यासताना प्रत्येक स्लाईडवरती जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते मी बोल्ड केलेले आहेत आणि त्याचे अर्थ खाली दिलेले आहेत. काळजीपूर्वक तुम्ही ते शब्द ऐका, त्याचबरोबर त्यांचा अर्थ समजून घ्या आणि हा अर्थ समजून घेत असताना प्रत्यक्ष त्या कवितेचा भावार्थ तुमच्या लक्षात येईल. So, student, we are going to start the poem. 8 years have passed. जवळजवळ 8 वर्ष ओलांडलेले आहेत. 8 years have passed. जवळजवळ 8 वर्ष ओलांडलेले आहेत. Since I placed my cherry seed in the grass. Since पासून म्हणजे 8 वर्षापूर्वी मी काय केलेलं आहे? I placed, लावलेला आहे, पेरलेला आहे, मुजवलेला आहे, माय चेरी सीड इन द ग्रास. तिथं गवत आहे, त्या गवताच्या जमिनीमध्ये मी माझ्या चेरीच्या झाडाचं बी लावलेलं आहे. कधी? 8 वर्षापूर्वी. म्हणजे ते बी लावून जवळजवळ 8 वर्ष झालेली आहेत. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड. ते बी लावण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. माझं एक स्वतःचं झाड असायलाच पाहिजे, असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं. आणि म्हणून मी एक चेरी ट्रीचं बी त्या ठिकाणी 8 वर्षापूर्वी लावलेलं होतं. ते बी लावल्यानंतर कवी अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. आणि मग ते बी लावल्यानंतर कवी त्या ठिकाणी लहान आहे, बालपण आहे कवीचं, आणि लहान त्या बालमनाला एक झाड लावावं असं वाटतं आणि त्यांनी त्यासाठी बी त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये पेरलेला आहे. आणि मग कवीचा दिनक्रम सुरू होतो. कसा दिनक्रम आहे? वॉटर्ड इट वन्स. दररोज कवी संध्याकाळी त्या बियाच्या ठिकाणी पाणी घालायचा आणि वेंट टू बेड, आणि झोपायला जात असे.
अँड फॉरगॉट. आणि त्याच्या पुढं कवी बाकीच्या गोष्टी म्हणजे बी लावलं आणि पाणी घातलं म्हणजे झालं का, तर नाही, तर इतर आणखी त्याची नरिशमेंट, त्याची जोपासना, त्याची काळजी घ्यावी लागते, हे मात्र कवी विसरायचा. अँड फॉरगॉट, विसरायचा. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. परंतु त्या चेरीचं जे झाड आहे त्याची वाढण्याची जी पद्धत आहे, म्हणजे त्याचं वाढण्याचं काम मात्र सुरू होतं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. जरी त्याची काळजी हवी तेवढी जरी घेतली नाही तरी ते झाड मात्र वाढायचं किंवा त्याची प्रक्रिया वाढण्याची चालूच होती. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि अचानकपणे त्या वर्षीच्या समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याचा जो महिना असतो मे, त्याच्या मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय होतं, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आता इथं एक फ्रेज आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेचा अर्थ शब्दशः थांबणे असा होतो, पण कम टू स्टे म्हणजे अस्तित्वात येणे. काय अस्तित्वात आलं, आय फाउंड अ ट्री, मला एक झाड त्या ठिकाणी दिसून आलं. आणि ते जे मी बी लावलेलं होतं चेरीचं, त्या चेरीच्या बीपासून एक झाड कम टू स्टे, अस्तित्वात आलं, म्हणजे त्याला अंकुर फुटले. आता या ठिकाणी पहिल्या स्टांजामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की कवीनं एक झाड लावलेलं आहे, चेरी नावाचं झाड, आणि त्याची जोपासना करत असताना कवीला या ठिकाणी निसर्गाची किमया काय जाणवलेली आहे, तर त्या बीपासून झाड कसं तयार झालं याची उत्सुकता कवीला त्या ठिकाणी जाणवते. आणि त्याचबरोबर एक माझं स्वतःचं झाड असावं, ही एक भावना आणि त्यामधून मिळणारा आनंद कवीला प्राप्त झालेला आहे. आणि त्या बीपासून एक झाड अस्तित्वात आलेलं आहे, म्हणजे एक नवनिर्मिती झालेली आहे. आणि हा निर्मितीचा आनंद कवीला खूप प्रचंड प्रमाणात झालेला आहे. कवीनं त्या ठिकाणी निसर्गामध्ये नवनिर्मिती कशा पद्धतीनं होते आणि ती नवनिर्मिती या निसर्गाची किमया आहे याचं कवीला त्या ठिकाणी आश्चर्य वाटतंय. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड. आता ते छोटंसं झाड कवीने या ठिकाणी एका 5 महिन्याच्या लहान बाळाची तुलना त्या झाडाशी केलेली आहे. ते झाड कसं दिसतं, तर व्हेरी स्मॉल, अगदी छोटंसं, ज्या पद्धतीनं 5 महिन्याचं बालक असतं त्या पद्धतीनं ते झाड कवीला दिसून येतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आता या ठिकाणी रनिंग वाईल्ड म्हणजे जंगल, वाईल्ड म्हणजे जंगली, रनिंग म्हणजे वेगाने. आता जंगली जे काही गवत आहे ते अतिशय वेगानं वाढत असतं. आणि अशा अतिशय वेगानं वाढणाऱ्या जंगली गवतामध्ये हे छोटंसं रोपटं, हे छोटंसं झाड लॉस्ट म्हणजे दिसेनासं झालेलं आहे, त्या गवतामधून दिसत सुद्धा नाही आहे. गोट्स एट द लीव्ज. आणि बघा की जे आपण वन्य प्राणी पाहतो किंवा काही असे प्राणी आहेत की जे गवत खाऊन जगत असतात, गवत हे त्यांचं अन्न असतं. मग त्यामध्ये बकऱ्यांनी काय केलेलं आहे, ते मोठं गवत खात 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 काय केलेलं आहे, त्या चेरी ट्रीची पानं खाल्लेली आहेत. बघा इथं संघर्ष सुरू झालेला आहे. त्या नवनिर्मितीचा जो आनंद कवीला होतो, तो आनंद काही क्षणापुरता आहे, पण तो आनंद व्यक्त करत असताना कवीनं एका निर्माण झालेल्या कोणत्याही गोष्टीला आपल्या पुढील आयुष्यामध्ये कसा संघर्ष करावा लागतो, आपली जीवन यात्रा त्या ठिकाणी पार पाडत असताना कशा पद्धतीनं अडचणी येत असतात, हे कवीनं या छोट्याशा रोपट्याच्या माध्यमातून, चेरी ट्रीच्या माध्यमातून इथं प्रकट केलेलं आहे. इतरांसारखं, इतर जीवासारखं या चेरीला सुद्धा या ठिकाणी संघर्ष आहे. चेरी ट्रीचा सुद्धा संघर्ष सुरू झालेला आहे. पहिली अडचण या ठिकाणी कोणती आहे, तर ते वाईल्ड रनिंग ग्रास आहे. त्याच्यामधून त्याला वरती येणं खूपच त्रासदायक आहे.
आणि त्यामध्ये पुन्हा एक अशी अडचण निर्माण होते की काही बकऱ्या गवत खात 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 त्या चेरी ट्रीची पानंसुद्धा खातात. अ मान्सून ब्लाईट, सॉरी, द ग्रास कटर सीथ. आता ग्रास कटर म्हणजे गवत कापणारे. सीथचा अर्थ काय आहे तर गवत कापण्याची कात्री. बकऱ्या त्या ठिकाणी गवत खात खात त्या चेरी ट्रीची पानं खात आहेत, पानं खाल्लेली आहेत बकऱ्यांनी. त्याच्या पुढचा संघर्ष काय आहे, त्याच्या पुढचं त्या चेरीवरती आलेलं संकट कोणतं आहे तर गवत कापणारे जे लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर ते नाजूक असं झाड वरून कट केलेलं आहे. गवत कट करत असताना त्या झाडाला अशा पद्धतीनं कट केलेलं आहे की स्प्लिट इट अपार्ट. त्या झाडाचे 2 भाग झालेले आहेत. अशी अवस्था चेरी ट्रीची झालेली असताना अचानक पुन्हा काय होत आहे तर मान्सून ब्लाईट. तर त्या ठिकाणी आता हे गवत एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड पाऊस आहे आणि मान्सून त्या पावसानं ब्लाईट म्हणजे त्या ठिकाणी ते झाड इतका मोठा पाऊस पडत आहे की ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे एकाहून एक त्या झाडावरती आघात होत आहेत. त्याच्या वाढीला अडथळे निर्माण होत आहेत. श्रीवेल्ड द स्लेंडर स्टेम. द स्लीवेल्ड सुकणे, द स्लेंडर नाजूक, स्टेम म्हणजे आता बघा त्या चेरी ट्रीचं फक्त खोडच राहिलेलं आहे. पानं बकऱ्यांनी खाल्लेले आहेत. गवत कापणाऱ्या ग्रास कटरने वरून त्याला कट करून 2 भाग केलेले आहे. पावसानं आघात केलेला आहे आणि असं हे नाजूक असणारं त्याचं खोड आहे ते आता पूर्णपणे सुकलेलं आहे. श्रीवेल्ड द स्लेंडर स्टेम. ते नाजूक खोड पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. इवन सो, तरीसुद्धा बघा इतका संघर्ष आणि अगदी व्हॅनिश होण्याच्या मार्गावर असणारं ते चेरी ट्री पुन्हा निसर्गाची किमया बघा कशी आहे. नेक्स्ट स्प्रिंग, दुसऱ्या वर्षी वसंत ऋतूमध्ये आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. शूट्स म्हणजे अंकुर आणि कोंब. पुढच्या सीझनमध्ये वसंत ऋतू आल्यानंतर कवीनं पाहिलं की त्या सुकलेल्या खोडाला नवीन 3 कोंब त्या ठिकाणी अंकुर कवीला दिसतात. द यंग ट्री स्ट्रगल. आणि ते असं तरुण ते झाड संघर्ष करते. अपवर्ड थ्रस्ट, वरती येण्यासाठी जोमानं प्रयत्न करत आहे. इट आर्म्स, त्याचे बाहू. आता आर्म्स म्हणजे या ठिकाणी त्याच्या फांद्या. इन अ फ्रेश फियर्स लस्ट, त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांची लस्ट म्हणजे तीव्र इच्छा आहे की या गवतामधून आपल्याला वरती यायचं आहे, आपली वाढ स्वतःला मजबूत करायचं आहे. आणि ही त्या चेरी ट्रीची अतिशय तीव्र इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या स्टँझामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे चेरी ट्री आहे की जे कवीनं लावलेलं आहे त्याचा संघर्ष या ठिकाणी कवीनं दुसऱ्या स्टँझामध्ये स्पष्ट केलेला आहे. आता या ठिकाणी आपण भावार्थ पाहत पाहत आपल्याला त्या ठिकाणी काही अलंकार पण पाहायचे आहेत. त्या अगोदर आपण काय करूया, भावार्थ समजून घेऊया. त्यानंतर शेवटी यामध्ये आलेले फिगर्स ऑफ स्पीच त्यांचा आपण अभ्यास करूया. तिसऱ्या स्टँझामध्ये बघा, इट आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. या चेरी ट्रीचे ज्या फांद्या आहेत त्याचे जे बाहू आहेत ते उंचावलेले आहेत आणि ते कशाची अपेक्षा करत आहेत तर फ्रेश म्हणजे शुद्ध हवा, प्रकाश आणि सूर्यप्रकाश याची अपेक्षा त्या चेरी ट्रीला आहे आणि त्यासाठी त्यानं त्याचे बाहू उंचावलेले आहेत. आय कुड ओनली वेट ॲज वन. अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला ते चेरी ट्री आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आहे. तिसऱ्या बाजूला त्या चेरी ट्रीवरती होणारे आघात आहेत. चौथ्या बाजूला त्या
चेरी ट्रीचा संघर्ष आहे, अशामध्ये मी काय करू शकतो? तर आय कुड ओनली वेट. मी फक्त वाट पाहू शकतो. मी कोण आहे? हू वॉच्ड. मी फक्त पाहू शकतो. वॉन्डरिंग. मी फक्त त्याच्या आजूबाजूला नुसतं घोटाळू शकतो. आणि मी फक्त काय करू शकतो? टाईम अँड द रेन. मी अशा वेळेची वाट पाहतोय की त्यावेळी पाऊस पडेल आणि त्या वृक्षाला एक नवसंजीवनी मिळेल, याचीच फक्त वाट मी पाहू शकतो. बाकी माझ्या हातामध्ये काहीसुद्धा नाही. मेक अ मिरॅकल. आणि मग अशा अवस्थेमध्ये एक चमत्कार होतो. फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आता पेन म्हणजे वेदना आणि दुसरा अर्थ काय होतो? त्याचं दुःख. ग्रीन म्हणजे तो वृक्ष. ग्रोईंग पेन म्हणजे तो वाढणारा वृक्ष आहे, त्याच्या वेदना आहेत, त्याचं दुःख आहे आणि ते दुःख ते सहन करत असताना मेक अ मिरॅकल, एक चमत्कार होतो. आय वेंट अवे नेक्स्ट इयर. मी पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी मी स्पेंट अ सीझन इन काश्मीर. काश्मीरमध्ये कवी काय केलेलं आहे? दुसऱ्या वर्षी सुट्टी म्हणजे सीझन म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी कवी काश्मीरला गेलेला आहे. केम बॅक थिनर रादर पुअर. आणि काश्मीरमध्ये सुट्टी घालवल्यानंतर कवी परत आलेला आहे. आणि तो परत आल्यानंतर त्याची अवस्था कशी झालेली आहे? त्यावेळी कवी लहान आहे. म्हणजे जसं ते रोपटं, जसं चेरी ट्री लहान आहे, त्या चेरी ट्रीला जशा वेदना आहेत, त्याला जसे संकट, त्याचा जो संघर्ष चाललेला आहे, तसंच कवीसुद्धा काश्मीरमध्ये सुट्टी घालून आल्यानंतर तो पूर्ण सडपातळ झालेला आहे. थिनर रादर पुअर. अगदी सडपातळ झालेला आहे. परंतु रादर पुअर म्हणजे पूर्णपणे मेंगाळलेला आहे, पूर्णपणे लूज झालेला आहे, कोणताही उत्साह नाही. परंतु तरीसुद्धा अशा अवस्थेमध्ये जेव्हा कवी आपल्या घरी येतोय, त्यावेळी त्यानं पाहिलेलं दृश्य आणि त्या दृश्यामधून त्याच्यामध्ये निर्माण झालेले बदल तुमच्या लक्षात येतील. केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. परंतु त्याच्या दरवाज्यावरती असणारं ते चेरीचं झाड पाहिल्यानंतर कवीला समृद्ध वाटतं. कवीला त्या ठिकाणी खूप आनंद होतो. कवीचं मन भरून येतं. कवीला त्या ठिकाणी वेगळ्या आनंदाची उर्मी मनामध्ये निर्माण होते. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. माय ओन. कवी काय म्हणतोय? माझं स्वतःचं. ते डार्क हा शब्द वापरला आहे, म्हणजे हिरवंगार असं बहरलेलं असं ते माझं स्वतःचं असं चेरीचं ट्री आता 6 फूट उंच वाढलेलं होतं. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. आणि त्या झाडाच्या पानावरती, झाडाच्या फांद्यावरती, बेरी म्हणजे बारीक असं बोरासारखं लहान फळ, त्या पानावरती आलेलं ते फळ पाहून मला विश्वासच बसेना की मी लावलेलं झाड एवढं मोठं झालेलं आहे आणि त्याला फळंसुद्धा लागायला लागलेले आहेत. याचा मला विश्वाससुद्धा बसत नव्हता की जी फळं रायपन पिकलेली होती अँड जेवेल्ड इन द सन, ती फळं पिकल्यामुळं सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या मोत्यासारखी, हिऱ्यासारखी, दागिन्यासारखी दिसत होती. म्हणजे कवीनं या ठिकाणी स्वतः लावलेल्या वृक्षावरती आलेलं जे फळ आहे त्याची तुलना सोने, हिरे, माणक्याशी केलेले आहे. म्हणजे ते फळ कवीला एखाद्या मौल्यवान रत्नासारखं वाटतं, कारण ते त्यानं स्वतः लावलेल्या झाडाला लागलेलं आहे. त्यामुळं त्या फळाची किंमत, त्या फळामधून मिळणारा आनंद कवीला या ठिकाणी द्विगुणित करतो. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन. एका ब्रांचला, एका फांदीला ते फळ लटकलेलं आहे. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल. अशा पद्धतीनं त्या वर्षी एक फळ पाहिल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्या चेरी ट्रीला
प्रचंड अशी फुलं आलेली आहेत. त्या फुलामधून फळं निर्माण होणार होती आणि अशी फुलं प्रचंड छोटी छोटी फुलं त्या झाडाला आलेली आहेत. पिंक फ्रेजाईल क्विक टू फॉल. ती फुलं कशी आहेत? पिंक कलरची आहेत, फ्रेजाईल आहेत, नाजूक आहेत. इतकी नाजूक आहे ती कधीही गळून पडतील अशी ती आहेत. क्विक टू फॉल. आता त्या फुलांचं वर्णन किती अतिशय सुंदर कवीनं केलेलं आहे बघा. ती पिंक आहेत, फ्रेजाईल आहेत, ती सुंदर अशी नाजूक अशी ती फुलं. ॲट द मियरेस्ट ब्रीथ. मियरेस्ट ब्रीथ म्हणजे हळूवार श्वासोश्वासानं सुद्धा ती गळून पडतील. द स्लिपिएस्ट ब्रीज. त्याचबरोबर हळूवार हवेच्या झुळकेनं सुद्धा ती पडू शकतील अशी ती फुलं त्या झाडावरती आलेली आहेत. आय ले ऑन द ग्रास. मग असं हे डवरलेलं बहरलेलं चेरीचं ट्री त्या झाडाच्या खाली कवी काय करतोय? ले म्हणजे पहुडलेला आहे, झोपलेला आहे, आनंदानं लोळत आहे. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज. अगदी निवांतपणे एक अतिशय समाधानानं मी त्या झाडाखाली झोपलेलो आहे. लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि त्याचबरोबर त्या झाडाखालून मी त्या झाडाच्या पानामधून काय पाहतोय? तर ब्ल्यू ब्लाइंड स्काय, हे निळसर आकाश पाहण्याचा मी प्रयत्न करतोय. ब्लाइंड स्काय म्हटलेलं आहे कवीने या ठिकाणी, कारण ब्लाइंड म्हणजे त्या पानामधून मला ते निळसर आकाश दिसत नाही, इतकी दाट पानं त्या झाडाला आलेली आहेत. ॲट अ फिंचेस ॲज दे फ्ल्यू. आणि ते झाड अतिशय आकर्षक आहे आणि अतिशय असं आकर्षक झाड त्या ठिकाणी फिंच म्हणजे सुगरण पक्ष्यांना आकर्षित करत आहे. आणि ते पक्षी त्या झाडावरती बसत आहेत. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. डॅपल्ड ग्रीन, गडद आणि फिके असे ठिपके असलेले त्या झाडावरती ते त्या ठिकाणी पक्ष्यांचा त्या किलबिलाट सुरू आहे. त्याचबरोबर बीज इन ॲन एक्स्टसी ड्रँग. मधमाशा त्या फुलामधून मकरंद, एक्स्टसी बीज काय करता आहेत? तर त्या फुलांचा मकरंद त्या ठिकाणी शोषून घेत आहेत. ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँग. आणि मग अशा पद्धतीनं कवी खाली झोपलेला आहे. सुगरण पक्षी त्या ठिकाणी झाडावरती आनंदाने इकडे तिकडे फिरत आहेत. आणि बीज, मधमाशा त्या प्रत्येक ईच ब्लूम, प्रत्येक फुलामधून, पाकळीमधून नेक्टर, मकरंद त्या ठिकाणी गुलकंद घेत आहेत. आणि अशावेळी पूर्णपणे दिवसभर कवी त्या ठिकाणी त्या झाडाखाली झोपलेला आहे. आनंदानं त्याचं मन भरून आलेलं आहे. आणि तेवढ्यात काय होतं? सन सँक. सूर्य मावळतीला जातो. सन सँक स्वीपली. हळूवारपणे सूर्य मावळलेला आहे. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आता सूर्य मावळल्यानंतर अंधार पडायला लागलेला आहे आणि आकाशामध्ये चांदण्या दिसायला लागलेल्या आहेत. अँड मून मॉथ्स. मून मॉथ्स म्हणजे चंद्रवरती आल्यानंतर जे रात किडे आहेत त्याला आपण काजवे म्हणतो. काजवेसुद्धा चमचमायला लागलेले आहेत. मून मॉथ्स, काजवे चमचमायला लागलेले आहेत. अँड सिंगिंग क्रिकेट्स. रात किडे गाणं म्हणायला लागलेले आहेत. रात किडे गुणगुणायला लागलेले आहेत. अँड आय, आणि अशामध्ये मी, SI, होय मी काय करतोय? कवी त्या ठिकाणी म्हणतो प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री. कवी मात्र त्या ठिकाणी ती जी संध्या आहे, ती रात्र आहे, ती त्या ठिकाणी असणारी जी रात्र, जी निशा म्हणतो आपण, त्याची प्रशंसा कवी करतोय. स्टार्स, ताऱ्यांची प्रशंसा करतोय. ट्री आणि त्या झाडाचं त्या ठिकाणी प्रशंसा करतोय. आणि शेवटच्या लाईनमध्ये कवी बघा काय सांगतोय? दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. कवी त्या संध्या, त्या रात्रीचं, त्या निशेचं त्या ठिकाणी प्रशंसा करतोय, चांदण्याची प्रशंसा करतोय आणि त्या झाडाचं प्रशंसा करतोय की जे झाड ग्रोन बाय मी, की जे चेरीचं झाड मी वाढवलेलं आहे. म्हणजे
कवीनं स्वतः वाढवलेल्या त्या वृक्षाचा त्या ठिकाणी अभिमान कवीला वाटतो आणि एक अतिशय परमोच्च असा नैसर्गिक आनंद कवीला या वृक्षामधून मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी कवीने काय केलेलं आहे, या कवितेतून तुमच्या लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी या कवितेत निसर्ग सेंट्रल पॉईंट कवीनं या ठिकाणी केलेला आहे. निसर्ग सेंटरला ठेवलेला आहे आणि या निसर्गाची किमया म्हणजेच ते चेरीचं झाड आणि त्या झाडामधून मिळणारा आनंद म्हणजेच कवीला निसर्गामधून मिळणारा आनंद कवीने या ठिकाणी प्रकट केलेला आहे. दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर निसर्ग म्हणजे काय करत असतं तर एक निर्मिती करत असते. तसेच मी सुद्धा एक झाड लावून नवनिर्मिती केलेली आहे. निसर्ग ज्या पद्धतीने एक नवनिर्मिती करत असतं तसंच या निसर्गाला मी एक झाड लावून एक नवनिर्मितीची मदत केलेली आहे आणि या नवनिर्मितीमधून मला अतिशय असा परमोच्च आनंद प्राप्त झालेला आहे आणि हे या कवितेतून रस्किन बॉन्ड यांनी स्पष्ट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात जर आपण पाहिलं तर या कवितेच्या शीर्षकामध्येच तुमच्या लक्षात येतं की चेरी ट्री म्हणजे एक वृक्ष आहे चेरी नावाचा आणि त्या ठिकाणी कवीनं ते लावलेलं आहे. त्या वृक्षाचा संघर्ष अगदी बालपण ज्या पद्धतीनं वृक्षाचं बालपण आहे त्याच पद्धतीनं कवीचं बालपण त्या ठिकाणी प्रतीत होतं. कवी त्या ठिकाणी स्वतःचं बालपण त्या वृक्षाच्या बालपणातून प्रकट करतो. त्या वृक्षाला प्राप्त झालेला संघर्ष तसाच कवीला सुद्धा संघर्ष आलेला आहे, परंतु त्या संघर्षामधून तो वृक्ष मोठा झालेला आहे. तसंच कवीसुद्धा आपल्या बालपणाच्या संघर्षामधून स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निसर्गाचं महत्त्व, निसर्गाची किमया, निसर्गाची नवनिर्मिती काय असते हे या कवितेतून कवीनं स्पष्ट केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेमध्ये आलेले अलंकार फिगर्स ऑफ स्पीच पाहू. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड. स्मॉल आणि चाइल्ड या ठिकाणी स्मॉल आणि टॉल हे जे दोन शब्द आहेत हे परस्पर विरोधी शब्द आहेत. त्यामुळं या दोन ओळीमध्ये अँटिथेसिस हा अलंकार घडतो. त्याचबरोबर या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा सुद्धा अलंकार आहे. म्हणजे चाइल्ड 5 month चाइल्ड या वाक्यातून ते जे झाड आहे ते एखाद्या 5 महिन्याच्या मुलासारखं म्हणजे या ठिकाणी मानवी गुणधर्म त्या झाडाला दिलेले आहे म्हणून पर्सोनिफिकेशन अलंकार. त्याचबरोबर तिसऱ्या लाईनमध्ये बघा सीद आणि स्प्लिट या दोन शब्दांची सुरुवात यस या एकाच अक्षरानं झालेले आहे म्हणून रिपिटिशन ऑफ द साऊंड. ज्यावेळी एकाच अक्षरापासून 2 किंवा 3 शब्द येतात तेव्हा ॲलिट्रेशन घडतो. त्याचबरोबर श्रीवेल्ड स्लेंडर स्टेम या तिन्ही शब्दामध्ये यस हे अक्षर रिपीट झालेलं आहे म्हणून ॲलिट्रेशन आहे. त्यानंतर अपवर्ड थ्रस्ट म्हणजे ते वृक्ष वरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सुद्धा मानवी गुणधर्म आहे म्हणून पर्सोनिफिकेशन. आर्म्स, इट आर्म्स, आर्म्स म्हणजे बाहू, हात म्हणजे त्या झाडाचे हात आहेत म्हणजे तिथं सुद्धा मानवी गुणधर्म या ठिकाणी प्रकट केलेला आहे म्हणून पर्सोनिफिकेशन. त्यानंतर ओनली आणि वन या दोन शब्दाचं पहिलं अक्षर जे ओ आहे ते रिपीट आहे म्हणून ॲलिट्रेशन. हू वॉच्ड वॉन्डरिंग फाईल डब्ल्यू अक्षराचे रिपिटेशन ॲलिट्रेशन. त्याचबरोबर थिनर, पुअर आणि रिचर हे दोन अपोजिट शब्द आहेत, परस्पर विरोधी शब्द म्हणून अँटिथेसिस अलंकार आहे. त्यानंतर या ठिकाणी ब्ल्यू ब्लाइंड या दोन शब्दामध्ये बी हे अक्षर रिपीट आहे म्हणून ॲलिट्रेशन. फिंचेस आणि फ्ल्यूमध्ये एफ रिपीट आहे म्हणून ॲलिट्रेशन. अशा पद्धतीनं या ठिकाणी या वाक्यामध्ये पुन्हा सिंगिंग क्रिकेट्स रातकिडे गाणं गातात म्हणजे मानवी गुणधर्म म्हणून पर्सोनिफिकेशन. अशा पद्धतीने या कवितेमध्ये ॲलिट्रेशन, पर्सोनिफिकेशन आणि अँटिथेसिस हे 3 अलंकार प्रत्येक वेगवेगळ्या लाईनमधून तुमच्या लक्षात आलेले आहेत. थँक्यू.